दिसेन की बंजारा जे आहे ते आंध्रमध्ये एस टीमध्ये मोडतात, तेलंगणामध्ये एस टीमध्ये मोडतात असं सांगितलं जातं. तिथे 76मध्ये आले आणि मग तोच प्रकार आत्ताही मराठा आंदोलन झाल्यानंतर आंध्राचं गॅझेटमधनं त्यांना हे दिसतं आहे. आणि मग इथल्या महाराष्ट्रातलं सुद्धा सगळे हे आहेत ते काय म्हणतात आपण बंजारा आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, तिथल्या गॅझेटला आहे आम्हाला घ्या, हे होणं शक्य नाही. माझ्या माहितीप्रमाणे उद्या परवा अजून लक्ष्मण माने आंदोलनाला बसत आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला एस टीमध्ये घ्या. जो तो उठतो आहे तो एस टीमध्ये मागतो आहे, अनुसूचित जमातीमध्ये मागतो आहे. मग अनुसूचित जमातीमधले जे गरीब वर्ग आहे आजही गडचिरोली भागामध्ये आदिवासी नग्नावस्थेत आहे, किडेमकोडे खाऊनच ते जगत आहेत. मग तो विकास कधी होणार? मग हे जर बोगसवाले सगळे येतील, इतर जाती जमाती नाही, हे सगळे आदिवासीमध्ये घुसतील तर निश्चितपणे आदिवासींना विकास कधी करता येणार नाही. आणि एका बाजूला यांच्या सवलती बंद करा म्हणून ओरडणं सुरूच आहे आणि फार अगदी आदिवासींच्या विरुद्ध वातावरण पूर्ण देशात असताना हा जो प्रकार आहे हा आदिवासीमध्ये घेण्यासाठी जो प्रकार सुरू आहे. लाखो लोक नोकऱ्यांमध्ये आहे, त्यांना सुप्रीम कोर्टाने 2017मध्ये काय जो फटकारला आहे तो निकाल आहे, तरी त्यांना बदल केला जात नाही. आणि राज्य सरकार असतील, देशाचं सरकार असेल, हे आदिवासींच्या बाजूने नाही हे स्पष्ट दिसतं. आणि विशेषतः भाजपचं सरकार हे आदिवासींच्या विरुद्ध आहे आणि नको त्या बोगस लोकांना आदिवासीमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत, त्यांना ते सपोर्ट करत आहेत. आणि निश्चितपणे आदिवासी ज्या दिवशी जागृत होईल, कुठलंही गव्हर्नमेंट असेल त्या गव्हर्नमेंटला हे भारी पडेल. गव्हर्नमेंटने लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलची मीटिंग लावा, प्रोसिजरप्रमाणे जा आणि आदिवासींना कमी समजू नका. सरकारने एवढी हिंमत करण्याची गरज नाही. सातत्याने आजही काय धनगर समाजाला हे देऊन टाकलं पाहिजे, ते देऊन टाकलं. आजची सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार तर धनगरच्या बाजूनेच आहे, पण त्यांना ते शक्य नाही कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहे. आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, मानववंशशास्त्र यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय सरकारने आणि याच्या ज्युडिशरीचा निकालसुद्धा चालणार नाही. ज्युडिशरी पण आम्ही मानणार नाही. ज्युडिशरी काही निकाल देईल, पैशाच्या आधारे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाणारी फार मोठी संख्या आहे. निश्चितपणे इथे अँथ्रोपॉलॉजिस्टचा अभ्यास आणि आम्ही जे काय आदिवासी आहोत त्याच्यात ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल आहे, ह्याला विचारल्याशिवाय कुठल्याच सरकारने निर्णय घेतल्यास सरकारला भारी पडेल. मी म्हणतो एखाद दिवशी